नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षक हो, आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले हृदय. पण जेव्हा याच हृदयाला शस्त्रक्रियेची गरज भासते तेव्हा केवळ रुग्णच नाही तर संपूर्ण कुटुंब काळजीत पडतं. बघा, ओपन हार्ट सर्जरी म्हटलं की होणारी मोठी चिरफाड आणि कित्येक महिन्यांचा रिकव्हरी काळ या विचारानंच भीती वाटते. मात्र आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे यावर एक अतिशय प्रभावी आणि कमी वेदनादायक उपाय शोधलाय आणि तो म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी. आणि याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनीष पुराणिक. डॉक्टर, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षकांनो, डॉक्टर मनीष पुराणिक हे मिनिमल ॲक्सिस शस्त्रक्रियेच्या क्षेत्रामध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखले जातात. डॉक्टर मनीष पुराणिक सध्या मेडिकेअर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर कार्डिओ थोरॅसिक मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जन म्हणून 16 वर्षांपासून कार्यरत आहेत. शिवाय MS जनरल सर्जरी जी पदवी आहे नायर हॉस्पिटल मुंबईतून त्यांनी घेतलेली आहे. MCH CVTS ही सुपर स्पेशालिटी पदवी 2009 साली त्यांनी मुंबईतल्या लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटल या प्रतिष्ठित रुग्णालयातून मिळवली आहे. शिवाय जर्मनी इथल्या लॅब्झिग इथल्या हार्ट सेंटर इथे मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरीचे बारकावे त्यांनी समजून घेतलेले आहेत. डॉक्टर मनीष पुराणिक हे बीटिंग हार्ट, बायपास, ओपन हार्ट शस्त्रक्रियेमध्ये तज्ज्ञ आहेत. तर आज आपण या यशस्वी आणि अनुभवी शल्यचिकित्सांच्या माध्यमातून मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी बद्दल आणि आधुनिक उपचार पद्धतींविषयी आणि त्यांच्या प्रेरणादायी वैद्यकीय प्रवासाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सर, विषयाशी निगडीतच माझा पहिला प्रश्न आहे थेट की मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे? हो, प्रथमतः हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की जर आपण विचार केला की आज 3-4 दशकांआधी जर एखाद्याला साधा अपेंडिक्सचा आजार असेल आणि त्याची शस्त्रक्रिया करायची असेल तर त्याला पूर्णच पोट फाडून हे ऑपरेशन्स करावे लागायचे. मात्र मागच्या 2-3 दशकांपासून ह्या सगळ्या शस्त्रक्रिया पोटाच्या विकारांच्या ह्या लॅप्रोस्कोपिकली म्हणजे दुर्बिणीच्या मदतीने होतात. त्याच धाटणीची हृदय शस्त्रक्रिया म्हणजे मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी किंवा त्याला कीहोल कार्डियाक सर्जरी असं आपण संबोधतो. यामध्ये जे पारंपरिक शस्त्रक्रियेचे धोके किंवा भीती यांच्यावर आपण कशी जास्तीत जास्त मात करू शकतो याकडे लक्ष देऊन ही नवीन टेक्नॉलॉजी रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आलेली आहे. तिचं नाव आहे कीहोल शस्त्रक्रिया किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह कार्डियाक सर्जरी. सर, हृदयाशी निगडीत कोणतीही शस्त्रक्रिया म्हणायला गेला तर सुरुवातीला शब्द ऐकायला येतो बायपास सर्जरी. तर बायपास सर्जरी म्हणजे नेमकं अनेकांना अजून माहीत नाही. बायपास म्हटलं की लोकांना वाटतं चेहऱ्याची खूप चिडफाड होते की काय, त्याच्यामध्ये रक्तस्राव खूप जातो की काय, बरेच समज झालेले आहेत. तर हे नेमके समज आहेत की गैरसमज आहेत याविषयी तुम्ही सांगा. खूप अगदी खोचक म्हणावा असाच प्रश्न आहे हा. साधारणतः हृदयाचा कुठलाही आजार म्हणला तर प्रत्येकालाच भीती वाटणं साहजिक आहे, कारण हे जीवाशी निगडित आहे. आणि बायपास किंवा ओपन हार्ट सर्जरी ह्या दोन गोष्टी आहेत थोड्याफार फरकाने. हृदयाचं काम आहे संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करणे. त्यासाठी हृदयामधला जो रक्तप्रवाह आहे तो एकमार्गी राहावा यासाठी निसर्गाने, भगवंताने हृदयामध्ये 4 नॉन रिटर्न वॉल्व दिलेले आहेत. त्यांचे आजार असोत किंवा हृदयातले जन्मजात काही छिद्र असोत यांचे जे ऑपरेशन्सने आपण इलाज करतो त्या सर्जरीजना ओपन हार्ट सर्जरी म्हणतात. प्रामुख्याने जी बायपास शस्त्रक्रिया असते ही हृदयाने नीट काम करावं यासाठी हृदयाला एक वेगळा रक्तपुरवठा निसर्गाने दिलेला आहे. त्या रक्तनसांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले तर, आणि जर त्यांना आपल्याला रस्ता रुंदीकरण जसं करतो तसं एन्जिओप्लास्टी आपल्याला जर करता येत नसेल तर जसा रस्त्याला बायपास टाकला जातो त्याच प्रकारे त्या ब्लॉकच्या पलीकडे रक्ताला नवीन वाट करून देणे याची जी शस्त्रक्रिया आहे तिला बायपास शस्त्रक्रिया असं म्हणतात. म्हणजे जी की होल पद्धत आहे तीच ही शस्त्रक्रिया आहे का? कीहोल शस्त्रक्रिया ही एक हृदय शस्त्रक्रिया करण्याची पद्धत आहे. बरं. पारंपरिक शस्त्रक्रिया म्हणजे आपल्याला सर्वश्रुत आहे की अरे तुला ऑपरेशन हृदयाचं लागणार आहे म्हटलं तर कुणाही रुग्णाला वाटतं की अरे आता हनुमंताने जशी छाती उघडली होती तसं आता आपली छाती उघडणार. मग त्या आपलं स्टर्नम आपण फ्रॅक्चर करणार आहोत या भीतीनेच बरेचसे रुग्ण शस्त्रक्रियेपेक्षा मृत्यूला
अंगीकार म्हणजे आपण स्वीकारणं पसंत पसंत करतात. करतात खरं. मात्र तेवढाही तो धोका नसतो. मिनिमल इन्व्हेसिव्हमध्ये आपण स्पेसिफिकली जसं आपण पुढे बोलूच या की आपण हेच की बाबा कुठला हाड आपण फ्रॅक्चर करणं टाळणं किंवा अतिरिक्त रक्तस्राव अवॉइड करणं, वेदना खूप जास्त होत आहेत त्या कशा प्रकारे कमी करता येतील आणि लवकरात लवकर पेशंटची रिकव्हरी कशी होईल याकडे ज्या प्रकाराने लक्ष देऊन नवीन टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण जी शस्त्रक्रिया करतो, आतमध्ये हृदयाची एक्झॅक्टली तीच शस्त्रक्रिया आपण करत असतो जी मागची 50-60 वर्ष आपण पूर्ण छाती उघडून करत आलेलो आहोत. मात्र यात आपण छातीचा पिंजरा पूर्णपणे न उघडता ही शस्त्रक्रिया साधतो. बरं सर, की होल पद्धतीमुळे कोणकोणते शस्त्रक्रिया आपण करू शकतो? ज्या प्रकारे हृदयाच्या शस्त्रक्रिया मी आता तुम्हाला सांगितलं की हृदयातले छिद्र बंद करणे, ASD असो, VSD असो किंवा वॉल्व जर एखादे लिकेज होत असतील किंवा स्टिनोज्ड असतील तर त्यासाठी लागणारी वॉल रिप्लेसमेंट किंवा वॉल रिपेअर शस्त्रक्रिया असो किंवा प्रामुख्याने हृदयविकार म्हटलं की जी शस्त्रक्रिया असते ती म्हणजे बायपास शस्त्रक्रिया. तर ह्या तिघही मुख्य शस्त्रक्रियांचे जे प्रकार आहेत ते सर्व आपण मिनिमल ॲक्सेस किंवा कीहोल पद्धतीने करू शकतो. बरं, आता तुम्ही ब्लॉकेजचा मगाशी उल्लेख केलेला असेल की ब्लॉकेज असतील तर ते काढण्यासाठी ही आपण शस्त्रक्रिया करतो. समजा एखाद्या रुग्णामध्ये एकापेक्षा जास्त ब्लॉकेजेस आहेत तर त्यावेळेस ही शस्त्रक्रिया करणं योग्य आहे का? हो हो, अगदी योग्य प्रश्न आहे. कारण बऱ्याच अंशी हे सर्वश्रुत नाही म्हणता येणार, मात्र ज्या लोकांना माहिती आहे कीहोल विषयी त्यांना देखील ही शस्त्रक्रिया फक्त एका सिंगल ब्लॉकसाठी किंवा सिंगल नसेसाठीच करता येईल असा एक समज आहे, जो की एक 15 वर्ष आधी खरा देखील होता. मात्र मागच्या 12-15 वर्षात आपण सर्व प्रकारचे ब्लॉकेजेस असतील, 3 मुख्य नसा असतात, तिघांमध्ये 3, 4, 5 ब्लॉक्स जरी असले तरी सुद्धा त्यांच्या पलीकडे जाऊन आपण ज्या प्रकारे पारंपरिक शस्त्रक्रियेमध्ये सगळ्या ब्लॉकेजेसच्या पुढे जाऊन नवीन रक्तपुरवठा जोडतो त्याच प्रकारे आपण या पद्धतीने देखील जोडू शकतो. बरं सर, सध्या बघायला गेलात ना, अगदी लहान मुलं असतील, तरुणाई असतील, वयस्कर माणसांमध्ये तर असतात ते 2 आजार म्हणजे डायबिटीज आणि बीपीचा, हाय बीपी प्रेशर. तर ज्या रुग्णांना डायबिटीज किंवा बीपी ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा रुग्णांमध्ये ही जी पद्धत आहे, शस्त्रक्रिया आहे, ती करणं सुरक्षित आहे का? सुरक्षित तर आहेच, मात्र ही फायदेशीर देखील आहे. बरं, कारण डायबिटीज जसं भारताला ग्लोबल कॅपिटल म्हणतात डायबिटीजचं, तर त्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. हाडं व्यवस्थित जुळतील का नाही याच्याविषयी साशंकता असते. तर या पद्धतीमध्ये आपण कुठलंही हाड फ्रॅक्चर करत नाही. आपण 2 फासळ्यांच्या मधून जाऊन हुबेहूब तीच शस्त्रक्रिया करतो जी आपण समोरून पूर्ण छाती उघडून करणार होतो. तर आपण फ्रॅक्चर न केल्यामुळे बोन मॅरो एक्सपोज होत नाही, त्यामुळे रक्तस्राव रुग्णांचा कमी होतो आणि छाती पूर्णपणे न उघडल्यामुळे छातीचा पिंजरा किंवा आतले अवयव बाहेरच्या वातावरणाशी खूप जास्त एक्सपोज न झाल्या कारणाने इन्फेक्शनचा धोका हा कमी होतो. बरं, तर ह्या प्रामुख्याने ज्या स्पेसिफिकली डायबेटिक पेशंट्समध्ये असलेल्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत ते आपण मिनिमल ॲक्सेस पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे सहज सुटू शकतात. बरं, तसंच ब्लड प्रेशरच्या आजारामध्ये देखील किंवा कुठल्याही मेजर आजारामध्ये जेव्हा रिकव्हरी अफेक्ट होते, जेव्हा शरीराची खूप जास्त प्रमाणात जर वाताहत झाल्यामुळे रिकव्हरीला जो वेळ लागतो तो आपण छोट्या चिऱ्यांमधून जर ही शस्त्रक्रिया केली तर तो वाचतो. बरं, म्हणजे एकंदरीत काय तर ज्यांना ब्लड प्रेशर किंवा ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया करणं अतिशय फायदेशीर आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. सर, याशिवाय की होल बायपास सर्जरीचे आणखीन कोणते महत्त्वाचे फायदे आहेत? जसं आपण आता रुग्णांच्या आजारांविषयी बोलत होतो, तर डायबिटीज झाला, ब्लड प्रेशरचा आजार झाला, अतिशय ओबेसिटी लठ्ठपणा असेल किंवा ज्या लोकांना COPD दमा याचे जे आजार आहेत तर अशा रुग्णांमध्ये परत स्टर्नल हिलिंग अफेक्ट होतं. तर या सर्व पेशंट्समध्ये या शस्त्रक्रियेचा एक विशेष फायदा आहे. मात्र ऑल इन ऑलच म्हणजे आता आम्ही आमच्या सेंटरला ह्याच पद्धतीने सगळ्या हृदय शस्त्रक्रिया करतो. का? कारण की याचे ऑब्व्हियस फायदे आहेत. काय तर
जसं मी आधी म्हटलं की कुठलंही हार्ड फ्रॅक्चर होत नाही. हार्ड फ्रॅक्चर तुम्हाला माहिती आहे, पायाचा असो, हाताचा असो, छातीचा असो, जुळायला 6 आठवडे घेईल किंवा 6 महिने घेईल हे सांगता येणं कठीण आहे. क्वचित प्रसंगी ते जुळतही नाही. त्याच प्रकारे वेदना, आता ह्या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये आपण ॲडव्हान्स्ड ॲनेस्थेशिया टेक्निक्स देखील वापरतो, ज्याच्यामध्ये सिंगल लंग व्हेंटिलेशन आलं, ब्रॉन्कियल ब्लॉकर्सचा उपयोग आला, ट्रान्स इसोफिजियल इको आलं. तर ह्या पद्धतीने आपण एक फुफ्फुस बंद करून ही शस्त्रक्रिया अतिशय प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने करत असतो, ज्याच्यामुळे ह्या अवयवांना झालेल्या इजेमुळे जे पेशंटची रिकव्हरी अफेक्ट होते की बाबा पोस्ट ऑपरेटिव्हली त्यांना निमोनियाच बसला किंवा दुखण्यामुळे त्यांना चालणं फिरणं अवघड होतं, तर ह्या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये आपण पॅरावर्टेब्रल ब्लॉक्स इत्यादी रिजनल ॲनेस्थेशिया टेक्निक्स वापरल्यामुळे त्यांना जवळपास वेदनारहित शस्त्रक्रियेचा अनुभव होतो, ज्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशीच चालणं फिरणं सुरू करू शकतात. बरं. विशेषतः आणि एका गटामध्ये माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये काही लोकांना विशेष ओढ असते की अरे मला इथे पूर्ण हा चिरा मला नको आहे. रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर बघितलं आरशात की त्यांना हे रिमाइंडर असतं की अरे मी आता हार्ट पेशंट आहे. तर ह्या शस्त्रक्रियेचे व्रण तुम्हाला दिसूनही येत नाहीत. बरं. तर ती शस्त्रक्रिया कुठून झाली आहे, काही महिन्यांनंतर ते व्रण नाहीसे झाल्यासारखे असतात. हा एक मेजर फायदा असतो तरुण तरुणींमुळे मध्ये, ज्यांच्यामध्ये की बरेचसे लग्न देखील थांबतात मुलांची. तर मात्र हा जो फायदा आहे हा साईड बेनिफिट आपण म्हणूया, ह्या कारणास्तव आम्ही ही हृदय शस्त्रक्रिया ह्या पद्धतीने करत नाही. हा एक याचा ॲडिशनल फायदा झाला. एकंदरीत काय आहे, जी जुनी पद्धत होती त्यामुळे केवळ शारीरिक त्रास नव्हता तर मानसिक त्रास देखील रुग्णांना होत होता. हे जे फ्रॅक्चर आहे हे आम्ही म्हणतो की इथून हील होऊन जातं, मात्र इथे राहत नाही. बरोबर, खरंय. आता मला तुम्ही सांगा, EVH म्हणजे नेमकं काय आहे? हो, हा खूपच सखोल प्रश्न आहे. तुमचा रिसर्च खूपच चांगला दिसतोय. EVH बेसिकली काय होतं की बायपास, जसं मी तुम्हाला म्हटलं की एका रस्त्याला ब्लॉकेजेस भरपूर आहेत तर त्याला आपण वेगळी वाट करून देणे याला बायपास म्हणतो. त्याच धाटणीची हृदय शस्त्रक्रिया म्हणजे बायपास. तर ह्या बायपाससाठी आपण रुग्णाच्या शरीरातल्या दुसऱ्या भागातल्या नसा हृदयाला रक्तपुरवठा देण्यासाठी त्यांचा वापर करतो. तर पारंपरिक शस्त्रक्रियेदरम्यान आम्हाला त्या नसा एक तर छातीच्या मधून, हातातून किंवा पायाच्या नसा आपल्याला त्या काढाव्या लागतात. तर जेव्हा आपण मिनिमल ॲक्सेस पद्धतीने शस्त्रक्रिया करतो तर इनिशियल काही वर्षांमध्ये मी जेव्हा 13-14 मध्ये ह्या पद्धतीने ऑपरेशन्स करायचो तर हृदयाची शस्त्रक्रिया तर छोट्या चिऱ्याने होते डॉक्टर, मात्र आमच्या पायाला मोठी जखम झाली आहे बघा, हाताला मोठी जखम आहे तुम्ही नस काढताना. तर आता मागच्या 7-8 वर्षांपासून आपण हातापायाच्या नसा देखील एंडोस्कोपिकली काढतो, ज्यामध्ये रुग्णांच्या हातापायालाही मोठ्या जखमा होत नाही. कारण बऱ्याच वेळा कधी काय होतं की आपण ऑपरेशन केलं, इथल्या जखमांना काही नाही झालं, मात्र पायाचीच जखम महिने भरतच नाही आहे, तिथून पसच येतोय. तर हे रुग्णांचे जे त्रास असतात हे EVHचा अर्थ आहे एंडोस्कोपिक वेसल हार्वेस्टिंग. तर हे पूर्णपणे शस्त्रक्रिया म्हणजे फक्त हृदयाचीच नव्हे तर ग्राफ्ट काढण्याची देखील शस्त्रक्रिया आपण एंडोस्कोपिक असिस्टेड करतो, जेणेकरून रुग्णांच्या हातापायांना देखील अतिरिक्त इजा होत नाही आणि त्यांना रिस्ट वॉच घालायची आहे किंवा त्याचं दुखापत नसल्यामुळे त्यांची मोबिलिटी अफेक्ट होत नाही. बरं, आता मला एका मशीनविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, ते म्हणजे हार्ट लंग मशीन. ही मशीन नेमकं काय आहे? हृदय शस्त्रक्रिया जर तुम्ही जर हिस्टॉरिकली बघाल तर बाकी सर्व शस्त्रक्रिया आधी उदयास आल्या, मात्र हृदय शस्त्रक्रिया ही अगदी 1952-53 साली पहिली हृदय शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी झाली. का? कारण हृदयाचं वैशिष्ट्य हे आहे की हृदय हा कधीही न थांबणारा अवयव आहे. हृदय थांबलं म्हणजे आयुष्य थांबलं असं आपण म्हणतो सर्वसाधारणपणे. मात्र हृदयाला जेव्हा आपण आतली छिद्र बंद करायचे आहेत किंवा वॉल्व रिपेअर करायचे आहेत तर आपल्याला हृदय थांबून हृदयाचं फुफ्फुसाचं काम मशीनद्वारे साधावं लागतं. ह्या मशीनचा जो रिसर्च आणि इन्व्हेन्शन झालं ते 1953 साली झालं. त्यानंतर हृदय शस्त्रक्रिया नावारूपाला आली. तर हे हृदयाचं आणि फुफ्फुसाचं काम तात्पुरत्या स्वरूपात मशीनद्वारे करणे आणि रुग्णाला जोपर्यंत आपण हृदयाच्या आत काही शस्त्रक्रिया करतो आहोत,
हृदय थांबवणे, मात्र रुग्णाचं आयुष्य सुरू ठेवणे आणि त्याच्या मेंदूला बाकी सगळ्या अवयवांना रक्तपुरवठा शाबूत ठेवणे याच्यासाठी वापरलं जाणारं जे मशीन आहे, यंत्र आहे, त्याला हार्ट लंग मशीन. आणि व्हेंटिलेटर मशीन ही वेगळी असते. आणि व्हेंटिलेटर फक्त ज्यावेळेस निमोनिया होतो किंवा काही कारणास्तव पेशंटचं ब्रिदिंग अफेक्ट होतं, मात्र हार्ट व्यवस्थित आहे, तर फुफ्फुसाचा ला मदत आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढवून देण्यासाठी आपण जे वापरतो ते व्हेंटिलेटर. बरं, म्हणजे आता जेव्हा हार्टची सर्जरी करतात तेव्हा हार्ट लंग मशीनचा वापर करतात, बरोबर सर? हे मशीन कीहोलमध्ये वापरलं जातं का? हो, कीहोल शस्त्रक्रिया देखील बाकी लॅप्रोस्कोपीपेक्षा उशिरा रुग्णांना उपलब्ध होण्याचं कारण देखील तेच आहे की ही जटिलता जी आहे, ज्याच्यामध्ये आपण अशुद्ध रक्त हृदयातून काढून मशीनमधून फिरवून त्याच्यात ऑक्सिजन भरून मग परत मुख्य धमनीत टाकतो की जेणेकरून ते जावं, तर हीच सगळी कनेक्शन्स जेव्हा आपण छाती पूर्णपणे उघडतो तेव्हा आम्हाला समोर मोठ्या मोठ्या नसा दिसतात, त्याच्यात आपण जॉईन करू शकतो. मात्र जेव्हा आपण कीहोल पद्धतीने करतो तेव्हा आपण मानेमधल्या एका नसेमधून हृदयापर्यंत जातो, जांघेमधल्या एका नसेमधून हृदयापर्यंत जातो. तर हे सगळं ट्रान्सइसोफेजियल इको गायडेड आपल्याला एक्झॅक्टली ही जी नळी आपण टाकतो आहोत ती बरोबर हृदयाच्याच नसेत जाते हे समजून उमजून मग ते कनेक्शन्स हार्टलंग मशीनला जोडावे लागतात. आणि सगळ्या ओपन हार्ट प्रोसिजर्स हार्टलंग मशीनच्या मदतीने होतात. तसंच बीटिंग हार्ट ज्या प्रोसिजर्स बायपास प्रोसिजर होते त्याला भारतामध्ये तरी बहुतांश आपण हार्टलंग मशीनचा वापर न करता करत असतो. बरं सर, या शस्त्रक्रियेमध्ये काही धोके आहेत का? एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हृदय शस्त्रक्रिया आणि धोका नाही असं जर कोणी म्हणत असेल तर दादांत खोटं बोलतो आहे. मात्र धोका किती हा योग्य प्रश्न ठरेल. हृदय शस्त्रक्रियेचा जो धोका आहे, पारंपरिक शस्त्रक्रिया देखील आजच्या तारखेला खूप सेफ झालेली आहे, त्याच पद्धतीची ही शस्त्रक्रिया आहे. आणि हृदय शस्त्रक्रियेचा सर्वसाधारण रुग्णांना धोका हा 2 ते 4% इतका सीमित आहे, तो देखील पहिले 48 तास. हृदयाची गती कमी जास्त होणे, BP कमी जास्त होणे, रक्तस्राव होणे, रक्तलघवी कमी जास्त होणे, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे बारीक लक्ष देण्यासाठी रुग्ण ICU मध्ये 24 तास आमचा खडा पहारा असतो. बरं, नक्कीच. सर, आता वयोगटाच्या रिलेटेड प्रश्न आहे की सगळ्या वयोगटांच्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया करू शकतो का? हो आणि नाही. बरं. बेसिकली ही हृदय शस्त्रक्रियासाठी लागणारे जे गॅजेट्स आहेत, जसं मी म्हटलं अन्ननलिकेतून आपण एक प्रोब टाकतो जे हृदयाच्या मागे जाऊन बसतो आणि आपल्याला ट्रान्सइसोफेजियल इको इमेजेस मिळतात. तर तो प्रोब 24 किलोच्या वरील रुग्णांमध्ये आपण अडल्ट प्रोब टाकू शकतो. पिडियाट्रिक केसेसमध्ये टाकण्यासाठी आपल्याला पिडियाट्रिक प्रोबची जर अवेलेबिलिटी असली तरच आपण त्या रुग्णांमध्ये देखील करू शकतो. तरीसुद्धा आम्ही आमच्या सेंटरला ही शस्त्रक्रिया 24 किलोच्या वरील रुग्णांमध्ये आणि रक्तनसांची जी साईज असते, जसं मी तुम्हाला म्हटलं की जांघेतून जर आपल्याला ओपन हार्ट प्रोसिजरसाठी नळ्या टाकायच्या आहेत, आतमध्ये कॅनोले टाकायचे आहेत, तर ती 5 मिलीमीटरपेक्षा तरी ती नस मोठी असणं, त्यांचं डायमीटर गरजेचं आहे. बरं, समजा सर आता आपले प्रेक्षक ही मुलाखत बघतात, त्यांना प्रश्न पडला असेल की कोणत्या रुग्णांनी कीहोल सर्जरी कधी विचारात घ्यावी आणि कोणत्या रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया योग्य नसते? कीहोल शस्त्रक्रियेचा विचार ज्याही रुग्णांना हृदय शस्त्रक्रिया ॲडवाईज केली गेलेली आहे त्यांनी जरूर करावा. कारण हृदय कमजोर जरी असलं तरी जितकं प्रगत ते युनिट आहे कीहोल बायपास सर्जरी करणारं, ते 20-25% हृदयाची कार्यक्षमता असली तरी देखील ही शस्त्रक्रिया करू शकतात. मात्र ज्यांची आधी शस्त्रक्रिया झालेली आहे, हृदय शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांच्यामध्ये रिडू प्रोसिजर्स होणं जरासं क्लिष्ट असतं किंवा क्वचित प्रसंगी कोणाला आधी डाव्या फुफ्फुसाचा निमोनिया होऊन गेलेला आहे किंवा पेरिकार्डायटिस झालेला आहे, जिथे फुफ्फुस किंवा हृदय त्याच्या आवरणाला चिटकलेलं आहे. तर अशा रुग्णांमध्ये जेव्हा आपण फुफ्फुसा छातीच्या बाजूच्या भागाने जाऊच शकत नाही आहे, तर त्या रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया कन्व्हेन्शनल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने केलेली जरा सेफ असते. रिडू सर्जरी असेल तर त्या पद्धतीने, किंवा एकाच वेळेस खूप जास्त गोष्टी आपल्याला जर साधायच्या असतील
की बायपास देखील करायची आणि 1-2 वॉल देखील बदलायचे आहेत, तर मग त्या रुग्णांमध्ये सिलेक्ट केसेसमध्येच आपण या पद्धतीने ही शस्त्रक्रिया करू शकतो. बरं, समजा आता रुग्णाला शस्त्रक्रिया करायची आहे, त्यापूर्वी त्यांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, काही जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजेत का? एक म्हणजे हृदयरोगांसाठीच ही काळजी महत्त्वाची आहे, की भारत परत जसं मी मधुमेहाचं म्हटलं तसंच हृदयरोगाचं देखील कॅपिटल होऊ घातलेलं आहे. कारण आपले जनुकेच त्यासाठी देखील कारणीभूत आहेत. भारतीयांमध्ये कोरोनरी आर्टरी डिझीजचं प्रमाण खूप जास्त आहे, डायबिटीजचं प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे विशेषतः आपण ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणे, नित्य नियमित व्यायामाकडे लक्ष देणे, वेळच्या वेळी जेवणे, वेळच्या वेळी झोपणे, मननचिंतन करणे, मेडिटेशनकडे लक्ष देणे, ह्या गोष्टी फक्त स्टाईल स्टेटमेंट म्हणून नाही, मात्र या खरोखर आजच्या तारखेच्या खूप गरजेच्या झालेल्या आहेत. खरं. आणि ह्या गोष्टी ह्या ज्या बदल जे तुम्ही सांगितलेले आहेत, हे जीवनशैलीमध्ये आपण बदल केले तर हृदयविकार का कोणताच विकार आपल्या जवळही येणार नाही. सर, जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, की आजवर तुम्ही हजारो शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, एखादी अशी अवघड शस्त्रक्रिया तुमच्या समोर आलेली आहे का की होल संबंधित? कीहोल पद्धतीने खूप अगदी असं डोळ्यासमोर आपण जर विचार केला तर जसं मी आधी म्हटलं की अतिलठ्ठ 100-150 किलोचे पेशंट ज्यावेळेस येतात तेव्हा तो एक चॅलेंज असतो, कारण छोट्या चिऱ्यातून खूप डीप मध्ये जाऊन आपल्याला ते कामं करावे लागतात. मसल्स जास्त मसल्स असतात, फॅट जास्त असतात. एक अगदी अटिपिकल की बाबा एका रुग्णाला डीप वेन थ्रोम्बोसिस नावाचा एक आजार असतो, त्यामध्ये पायाच्या नसांमधून हृदयामध्ये आणि नंतर फुफ्फुसामध्ये रक्ताच्या गाठी जातात. आणि असा एक रुग्ण जो हे सगळं ऐकून की आम्ही कीहोल पद्धतीने शस्त्रक्रिया करतो म्हणला, मला देखील याच पद्धतीने करून द्या, तर ती एक अटिपिकल शस्त्रक्रिया आम्ही उजव्या भागातूनच छोट्या चिऱ्याने केली. किंवा एक रुग्ण होता की ज्याला आम्हाला बायपास अधिक वॉल रिप्लेसमेंट करायचा घाट घातला कीहोल पद्धतीने. तर ह्या चॅलेंजिंग केसेस आहेत की ज्या रुटीनली आम्ही म्हणतो की नको कीहोल पद्धतीने, मात्र सगळी अनॅटमी वगैरे जुळून आली आणि ओव्हर द इयर्स आमचा प्रोबॅबली पूर्ण टीमचा एक्सपिरियन्स देखील वाढला, त्यामुळे आम्ही या मार्गास नेऊ शकलो. आणि जरी ह्या केसेस चॅलेंजिंग असल्या तरी तुम्ही सगळ्यांनी मिळून मेडिकवर हॉस्पिटलच्या सगळे डॉक्टर्स असतील, तुम्ही असाल, तुम्ही सगळ्यांनी अगदी यशस्वीपणे त्या पूर्ण केलेल्या आहेत, बरोबर? हे टीमवर्क तर नक्कीच आहे. तसं कार्डियक सर्जरीज टीमवर्क आहे आणि विशेषतः मिनिमल ॲक्सेसमध्ये तर प्रत्येकालाच जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. सर, तुम्ही आज साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकाला मिनिमली इन्व्हेन्सिव्ह सर्जरीचे फायदे नेमके काय आहेत याविषयी योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून आभार, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ज्या रुग्णांना अगदी ऑपरेशन नंतर 3 महिने थांबावं लागतं, या पद्धतीने ते दुसऱ्या दिवशी चालतात, फिरतात आणि स्वतःच्या कामाला 3-4 आठवड्यात रुजू देखील होऊ शकतात जर इच्छा असेल तर. तर ह्या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा आजच्या लाईफस्टाईलमध्ये हा एक प्रमुख फायदा आहे. नक्कीच. सर, धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद. साम संजीवनीमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. नमस्कार.